छत्रपती संभाजीनगरच्या चिकलठाणा पोलीस ठाण्यामधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलेलं आहे। खरं तर हे संपूर्ण प्रकरण त्याच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 2024 मे पासून घडत असल्याची सगळी माहिती आहे। या सगळ्यामध्ये एका पीडित महिलेने आपल्या भाच्या विरोधात तक्रार दिलेली आहे लैंगिक अत्याचाराची, तर दुसरीकडे भाच्याने सुद्धा आपल्याच मामी विरोधात लैंगिक अत्याचार केल्याचे अतिप्रसंग केल्याची तक्रार जी आहे ती दाखल केली आहे। त्यामुळे दोघांनी एकमेकांविरोधात केलेल्या या क्रॉस कंप्लेंटमध्ये नेमकं काय म्हटलं हे सगळं आपण पाहणार आहोत। सगळ्यात पहिली जी तक्रार आहे ती भाच्याने केलेली होती, मात्र त्यापेक्षा मामीने काय म्हटलं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। या सगळ्यामध्ये मामी जी आहे ती या प्रकरणामधली ती मूळची मुंबईची आहे, मात्र तिचं जे सासर आहे ते या परिसरामध्ये संभाजीनगरमध्ये काही दिवसांपूर्वी तिच्या मुलीचा जेव्हा वाढदिवस होता तेव्हा वाढदिवसासाठी तिचे दोन्ही भाचे म्हणजे नंदेची जी मुलं आहेत ती दोघंही जण या ठिकाणी आलेले होते वाढदिवस सेलिब्रेट करायला। त्याच दिवशी घडलं असं की तिचा जो पती आहे तिच्या पतीने तिला जबरदस्ती दारू प्यायला भाग पाडलं आणि दारूच्या नशेत तिच्यावरती खरं तर अत्याचार केले। त्यानंतर पतीचं झाल्यानंतर या भाच्यांनी दोघांनी सुद्धा तिच्यावरती अत्याचार केले। यापैकी एक जण तर अल्पवयीन असल्याची माहिती आहे, तर यापैकीच एकाने या सगळ्याचा व्हिडिओ सुद्धा काढलेला होता। त्यानंतर मामीला हे व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्यात आलं, तिला धमकावण्यात आलं आणि 2024 मे पासून जवळपास वर्षभर 2025 पर्यंत हे संपूर्ण प्रकरण जे ते सुरू होतं। वारंवार हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केले जात होते, तिचं शोषण केलं जात होतं। त्यामुळे अखेर या महिलेने मुंबईमध्ये तिचं जिथे माहेर आहे त्या परिसरामध्ये तिने पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। त्यानंतर मुंबई पोलिसांनी ही संपूर्ण तक्रार जी आहे ती चिकलठाणा पोलिसांकडे वर्ग केली। मात्र या सगळ्यामधला ट्विस्ट जो आहे तो खरं तर आधीच आलेला होता। या सगळ्यामध्ये जी तक्रार मामीने भाच्यांविरोधात आणि पतीविरोधात केलेली होती अगदी तशाच पद्धतीची तक्रार भाच्याने सुद्धा मामी विरोधात आधीच करून ठेवलेली होती। यातला जो भाचा आहे जो अल्पवयीन आहे हे मी आधी सांगितलं होतं, या दोघांपैकी एक जण अल्पवयीन आहे। अल्पवयीन असलेल्या या तरुणाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली होती आणि त्या तक्रारीत असं म्हटलेलं होतं की आपली जी मामी आहे ती आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा किंवा जबरदस्तीने आपल्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करते। ही सगळी गोष्ट जी आहे ती जेव्हा मामाला कळली म्हणजे या महिलेच्या पतीला कळली त्यानंतर त्यांना सुद्धा असं वाटलं की आपल्या भाच्यावरती अशा पद्धतीने अत्याचार वगैरे होतात। त्यामुळे या सगळ्यामध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत या महिलेच्या विरोधात ऑलरेडी एक गुन्हा दाखल झालेला होता आपल्याच भाच्यावर अतिप्रसंग केल्याचा। आणि त्यानंतर आता या महिलेने सुद्धा भाच्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आणि पतीच्या विरोधात तक्रार दाखल केली। त्यामुळे या दोन्ही तक्रारी एकमेकांच्या विरोधात झालेल्या क्रॉस कंप्लेंट आहेत। त्यामुळेच हे प्रकरण जे आहे ते अतिशय क्लिष्ट आणि संभ्रमात टाकणारं कन्फ्युजिंग असलेलं पाहायला मिळतंय। अर्थात या सगळ्यामध्ये आता चिकलठाणा पोलिसांकडून तपास केला जातोय, नेमके कोणी कुणावरती अत्याचार केले या प्रकरणामध्ये नेमकं पीडित कुणाला म्हणायचं आणि आरोपी कुणाला म्हणायचं हे सगळं पोलिसांच्या तपासातून समोर येणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।